नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 13 ऑगस्ट. मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी आणि निसर्गप्रेमी कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचा जन्मदिन. त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचा 13 ऑगस्ट 1890 रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना कविता आणि निसर्गाची आवड होती. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. त्यांच्या कवितांमध्ये निसर्गाचे सुंदर आणि मनोहारी वर्णन आढळते. म्हणूनच त्यांना निसर्ग कवी म्हणूनही ओळखले जाते. फुलराणी, श्रावणमास, औदुंबर, आनंदी आनंदगडे आणि तारकांचे गाणे या त्यांच्या प्रसिद्ध कविता आहेत. मित्रांनो, बालकवी ही पदवी त्यांना कशी मिळाली हेही एक रंजक आहे. 1907 मध्ये जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कवी संमेलनात त्यांनी आपल्या कविता सादर केल्या. त्यांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी त्यांना बालकवी ही पदवी दिली. पुढे याच नावाने ते मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध झाले. बालकवींच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे साध्या शब्दात निसर्गाचे सुंदर चित्र उभे करणे. त्यांच्या कविता आपल्याला निसर्गावर प्रेम करायला आणि जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिकवतात. दिनांक 5 मे 1918 रोजी वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अल्पायुष्यात त्यांनी मराठी कवितेला दिलेले योगदान मात्र अजरामर ठरले. विद्यार्थी मित्रांनो, बालकवींच्या जीवनातून आपण एक गोष्ट शिकू शकतो. आयुष्य किती मोठे आहे यापेक्षा त्या आयुष्यात आपण किती सुंदर कार्य करतो हे महत्त्वाचे आहे. आज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आजचा संदेश: निसर्गावर प्रेम करा, साहित्यावर प्रेम करा आणि वाचनाची गोडी वाढवा. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न: बालकवी यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे दिनांक 13 ऑगस्ट 1890 रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे बालकवी यांचा जन्म झाला. दुसरा प्रश्न: बालकवी यांचे पूर्ण नाव काय होते? बरोबर उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे बालकवीचे पूर्ण नाव होते. तिसरा प्रश्न: वयाच्या कोणत्या वर्षी बालकवींनी पहिली कविता लिहिली? बरोबर उत्तर आहे वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी बालकवींनी पहिली कविता लिहिली. चौथा प्रश्न: 1907 मध्ये पहिले मराठी कवी संमेलन कोठे भरविण्यात आले होते? बरोबर उत्तर आहे 1907 मध्ये जळगाव येथे पहिले मराठी कवी संमेलन भरविण्यात आले होते. आता शेवटचा 5वा प्रश्न: बालकवीचे निधन केव्हा झाले?
बरोबर उत्तर आहे दिनांक 5 मे 1918 रोजी बालकवीचे निधन झाले. वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आले आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.